पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की। नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा। नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा। तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वाचोनिया। नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधना करत असताना त्याविषयी आपण केलेला जो निश्चय आहे तो निश्चय भगवंताच्या समोर व्यक्त करतात। आता या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की तुकोबाराय आपण काय निश्चय केलेला आहे हे देवाजवळ का सांगत असतील? ही काय शंका झाली का? मनुष्य का सांगतो? कळावं म्हणून सांगतो। दुसऱ्याला कळावं म्हणून सांगितलं जातं। तसं आपला काय निश्चय आहे हा देवाला समजावा म्हणून तुकोबाराय देवांना सांगतात असं कोणी उत्तर देत असेल तर ते योग्य नाही। काय योग्य नाही? तर कळण्याकरता देवाला सांगायची गरज नाही। ही देवाची एक व्याख्याच आहे, ज्याला न सांगता कळतं त्याचं नाव देव। कोणी विचारलं बा देव कोणाला म्हणावं, त्याला सरळ सांगावं ज्याला न सांगता कळतं त्याचं नाव काय आहे? देव आहे। ज्याला सांगितल्यावर कळतं त्याला जीव म्हणतात, आणि ज्याला सांगूनही कळत नाही त्याला जड म्हणावं। त्याला सांगून कळत नाही त्याला जड म्हणतात, सांगितल्यावर कळतं त्याला जीव म्हटलं जातं, आणि ज्याला कळण्याकरता कोणाच्या सांगण्याची आवश्यकता नाही। न सांगता तुम्हा कळो येते अंतर, त्याला न सांगताना कळतं, सगळंच कळतं, सगळ्याचं कळतं, सगळं कळतं। न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा जाणे जीवीचे। सकळ नारायण, नारायण सकळ जाणे, अरेच तो सर्वज्ञ। सर्वज्ञ शब्दाचा अर्थ आहे सगळ्या काळातलं, सगळ्या देशातलं आणि सगळ्या वस्तूचं सामान्य आणि विशेष रूपाने ज्याला ज्ञान असतं त्याला सर्वज्ञ म्हणतात। हा सर्वज्ञ हा सर्वविद श्रुतीने ईश्वराचं लक्षणच ते केलेलं आहे। त्याला कळण्याचा प्रश्नच नाही, त्याला सगळं कळतं, सगळं आठवतं। सगळ्या म्हणजे अतीत अनागताचं प्रत्यक्ष ज्ञान असतं त्याला। आपल्याला अतीताचं काही ठराविक अतीताचं ज्ञान असतं, अनागत अजिबात कळत नाही। पुढं काय होणार आहे काय माहित नसतं आपल्याला। त्याला पुढं काय होणार आहे हेही कळतं, आणि मागं काय झालेलं आहे तेही सगळं प्रत्यक्ष माहित असतं, सगळं आठवतं मला। ते गीतेमध्ये म्हणून तर थोडासा विसंवाद झाला ना। भगवंताने सांगितलं अरे मी तुला आता जे ज्ञान सांगायला लागलो तो मी पहिल्यांदा सूर्याला सांगितलं। मग मी वसते योगम प्रोक्तवान हमव्ययम, सूर्याने मग त्याच्या पोराला सांगितलं, त्याने त्याच्या पोराला सांगितलं। बरेच दिवस ही अशी परंपरा चालत आली। नंतर सध्या ते काय झालं होतं, लुप्त झालेलं आहे। तेच पुन्हा मी तुला सांगतोय। सैवाय मया ते योग प्रोक्त पुरातन। आता अर्जुन होता तो, जे सांगणार आणि जे सांगल ते ऐकून घ्यायला तेवढी कामा नव्हता। त्याला पटलं तर त्याने मान्य करायचं, नाही पटलं तर तो अडवेत होता। तो म्हणे अय देवा तू सूर्याला सांगितला? हा मी पहिल्यांदा सूर्याला सांगितलं। गप्पा आणतो। अरे तो सूर्य किती जुना आहे, आणि तो केव्हा सांगितलं त्याला? अपरम भवतो जन्म परई जन्म विव स्वतः कथमेत द्विजानी अंतो माधव प्रोक्तवानिती। याचं उत्तर सांगत असताना भगवान म्हणतात बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तानी अहम वेद। ती सगळी मी काय होतोय जाणतोय, तू नाही जाणत।
पण मी सगळी जाणतो. आता जर त्याला भूतकाळातलं सगळं माहिती आहे तर वर्तमान काळातलं माहित नसं, अशा प्रकारची कल्पना करणंच वेडेपणाच आहे. पण त्याला काय सांगतात तुकाराम महाराज? पिष्टपिशन्य आहे, ज्याला माहिती आहे त्याला सांगणं म्हणजे. काय सांगत असतील आपल्या परमार्थातला निश्चय देवाला, अशी शंका या ठिकाणी उद्भवू शकते. त्याचं उत्तर असं आहे की खरं असं आहे, देवाला सांगताना दिसतात पण ते देवा करता नाही सांगत. बऱ्याच वेळेला ते लेकी बोले सुने लागे असा न्याय असतो. हा न्यायच आहे एक. लेकी बोले सुनेला, तिला बोलायचं असतं सुनेला, पण लेकीला समोर करायचं. ए गंगे, तुझ्या आईनं असंच शिकवलंय का चिरायचं? आता ती गंगे तिचीच पोरगी आणि तीच तिला विचारते की तुझ्या आईनं असंच शिकवलंय का? मग आता तिच्या आईनं म्हणजे तिनं कसं शिकवलंय पोरीला तिला माहित नाही होय. याचा अर्थ असा असतो की सुनेला म्हणायचं असतं तुझ्या आईनं असंच शिकवलंय का? तसं देवाला समोर करून तुकोबाराय साधकाला सांगतात परमार्थामध्ये कसा निश्चय असावा. पण साधकाला तरी असं सांगण्याची आवश्यकता अशी आहे की तुकोबारायांनी सगळ्या साधकांना कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन भजन सांगितलेलं आहे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबाराय म्हणतात तुझं देव व्हावा आहे, तुला देव हवा आहे का? देवाच्या प्राप्तीकरता तू प्रयत्नशील आहेस का? देवाच्या प्राप्तीचं साधन तुला माहिती करून घ्यायचं आहे का? जर तुला देव हवा असेल म्हणजे देवाकरता जर परमार्थ करायचा असेल, आता देवाचा संबंध नसून दुसरं काही तुझं उद्दिष्ट असेल तर मग त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण जर देव हवा असेल तर मग त्याच्याकरता तू हे साधन कर. काय कर? भावे गावे गीत. गीत भावे गावे, गीत गावे हे साधन आहे, त्याला भावे विशेषण दिलेलं आहे. तेव्हा गीत गावे. आणि तुकोबाराय म्हणतात की आमच्याकडे जे साधन आहे त्या साधनात सगळ्याला अधिकार आहे. या रे लहान थोर याती बोलते नारी नार, याच्या यावत मानव मात्राला या साधनामध्ये अधिकार आहे की त्यांनी देवाच्या प्राप्तीकरता गीत गावं. आता गीत गायचं म्हटलं तर ते गीत गाण्याकरता अनेक अंगाची आवश्यकता असते, साधनाची आवश्यकता असते. गीत गायचं असेल तर वाद्य लागतात. कमीत कमी जरी वाद्य घेतली, वारकरी संप्रदायानं खूप कमी वाद्य घेतलेले आहेत. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. मृदंग, श्रुती म्हणजे विणा आणि टाळ हे 3 वाद्य घेतलं असले तर चिपळ्या, एक चिपळ्याचं नाव आलेलं आहे काही ठिकाणी. चिपळ्या, विणा, टाळ आणि मृदंग हे 3 वाद्य असतात. नुसते वाद्य आणून ठेवून चालत नाही, ते वाजवता बी आले पाहिजे. भजन करायचं ते वाजवता आले पाहिजे. नुसतं वाजवता येऊन त्याला स्वर कळाला पाहिजे, एका स्वरात ते लावता आले पाहिजेत. ज्या स्वरात आपल्याला भजन करायचंय त्या स्वरामध्ये विणा लावता आला पाहिजे आणि विण्याचा जो स्वर आहे त्या स्वरामध्ये पकवाज लावता आला पाहिजे. बरेच असे त्यांना वाजवता येतं पण लावता येत नाही. बरेच असे त्यांना लावता येतं तर वाजवता येत नाही. काहीला वाजवता येत नाही, लावता येत नाही. झाले 4 प्रकार. काहींना वाजवता येतं, लावता येतं, पण सगळ्यांना जेवढ्या वाजवता येतं त्या सगळ्यांना लावता येतच असं नाही. त्याला म्हणलं की अरे वर चालला पकवाज, तो त्या पकवाजाचे खालचं हातरून काढितो आणि त्याला खाली करतो जरा. अरे थोडा कमी झालाय, हान. आता किती कमी झाले त्याला कळत नाही ना, जो म्हणून हानतो तो आला ते जातो वर. अरे वर गेला.
तर ते सगळ्यांनाच स्वर काही कळतो असं नाही. पण मग गायचं असेल तर किमान त्या गाणाऱ्या माणसाला स्वर कळायला पाहिजे. स्वर कळाला तर गाईल ना. नुसतं स्वर कळून भागत नाही. त्याचा चांगला स्वर पाहिजे, मधुर स्वर पाहिजे. तो स्वर ऐकला की दुसऱ्याचं मन वेधून घेण्याची शक्ती त्या स्वरामध्ये असली पाहिजे, गोडवा असला पाहिजे त्याच्यामध्ये. स्वर कळावा, स्वरामध्ये गोडवा असावा. नुसता स्वरात गोडवा असून स्वर कळून बी चालत नाही, त्याला ताल सुद्धा कळायला पाहिजे. ताल कळून चालत नाही, त्याला लय सुद्धा असली पाहिजे. हे सगळं लागतं ना, तर भजन करता येतात. मग यारे यारे लहान तोरण सगळ्याला थोडी जमते. कित्येक अशी माणसे 10-12 वर्षापासून भजनाला लागले, म्हातारपणापर्यंत रोज भजन करते, पण स्वराचा आणि त्यांचा कधी राम रामच होत नाही, म्हणत राहतात. नाही कळत. बरोबर, आता कळत नाही त्याला, त्यांनी तरी काय करणार आहे. कळून न करणं हा गुन्हा आहे, अपराध आहे. कळतच नसेल तर त्याला त्यांनी थोडी निर्माण केली बुद्धी. ज्यांनी बुद्धी निर्माण केली तो त्याचा प्रश्न आहे. याला कळण्याचं ज्ञान का नाही दिलं. नाही कळाल्यानंतर काय करणार. मग त्यांनी काय करायचं, त्यांनी कसं काय भजन करायचं. आणि मग त्याला भजनच करता येत नाही तर त्याला भगवत प्राप्तीचं साधन यारे यारे लहान थोर असं कसं काय म्हणता येईल तुम्हाला. जर तुम्ही यारे यारे लहान थोर म्हणता तर सगळ्यांना ते साधन करता आलं पाहिजे. आणि साधन म्हणून तुम्ही जे समोर केलेलं आहे ते काय आहे, भजन आहे. भजन सगळ्याला कसं काय करता येईल. असं तुकोबाऱ्यांच्या यारे यारे लहान थोर आणि भावे गावे गीत या विधानावर आक्षेप आला. तर त्या आक्षेपाचं उत्तर तुकोबाराय या अभंगात देवाला समोर करून देत आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझ भार पांडुरंगा. गाणे नेने, नेने गाणे म्हणजे गाणे नेने. कसं गावं लागतं हे मला काहीच कळत नाही. गाण्याचं शास्त्र मला अजिबात माहिती नाही. गायचं म्हटलं की त्यामध्ये राग असतात, रागिणी अशा प्रकारचे असतात. शास्त्रच आहे आणि अतिशय शुद्ध शास्त्र आहे महाराज. गायन हे अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्या ढोबळमानाने असतं, आजवर इकडं आजवर एवढं काही नसतं. पण त्याचं ते मूळ शास्त्र आहे ते अतिशय आहे. कारण त्या स्वरामध्ये 7 स्वर असतात. षड्ज, ऋषभ, गंधार, मध्यम, दैवत, निषाद, हे 7 स्वर आहेत. तर त्याच्यात पुन्हा 3 प्रकार आहेत, शुद्ध, कोमल, तीव्र. मग ते सगळ्या रागाला शुद्ध स्वर लागतात असं नाही, सगळ्या रागाला कोमलच लागतात असं नाही, सगळ्याला तीव्र लागतात असं नाही, कोमल लागत असले तरी सगळे कोमल लागतात असं नाही. कुणाला गंधारच कोमल लागतो, तर कुणाला दैवतच अशा प्रकारचा कोमल लागतो, कुणाला निषादच कोमल लागतो. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये शास्त्र आहे. 7च स्वरामध्ये एवढे राग आहेत ना. आणि जशा वेगवेगळ्या वस्तू स्पष्ट ओळखू येतात की ही वेगळी आहे ती वेगळी आहे, तसं म्हणायला लागल्यानंतर त्याच्या स्वरावरून स्पष्ट लक्षात येतं की हा राग अमका आहे, तो राग तमका आहे, तो राग तमका आहे. ज्याला त्याच्यातलं ज्ञान असतं त्याला ओळखू येतं ते. मग स्वर तर 7च आहे आणि हजारो अशा प्रकारचे राग आहेत. कशावरून ओळखू येतात, बस त्या रागामध्ये कोणते स्वर आहेत, कोणते वर्ज्य आहेत आणि कोणते आवश्यक आहेत, त्याच्यावरून त्याला ओळखलं जातं. म्हणजे सूक्ष्म अशा प्रकारचं शास्त्र. गायनाचा महिमा आहे. समाधी अशा प्रकारची लागते गाणारालाही आणि ऐकणाराला सुद्धा. गायनाचा परिणाम माणसावर होईल याच्यात विशेष नाही, पशवादिकावरही गायनाचा परिणाम होतो.
देवादेकावरही गायनाचा परिणाम होतो. सांगतात की हैवत बाबा सकाळचं भजन करायला लागले की ज्ञानोबा यांची समाधी डोलत असे म्हणतात. गायनाचा प्रभाव. उत्तर भारतामध्ये सूरदास प्रभू होऊन गेले, आंधळे होते, जन्मांध होते, पण त्यांनी भजन सुरू केलं की साक्षात परमात्मा सगुण स्वरूप धारण करून त्यांच्या पुढे बसत असत त्यांचं भजन ऐकायला. हरिण, त्या हरणाला पकडण्याकरता पारध्याकडे ज्या वेगवेगळ्या युक्त्या आहेत त्याच्यापैकी गायन ही एक काय आहे युक्ती आहे. तो जाळं लावतो आणि जाळ्याच्या पलीकडच्या बाजूला गायन करायला लागतो. हरणाने ते गायन ऐकलं रे ऐकलं की असं थुतार वर करून पळतच येतात तिकडं. समोर जाळं आहे त्या जाळ्याकडे सुद्धा पाहत नाही, तसंच धावतात आणि जाळ्यामध्ये पडतात. म्हणजे गायनाने पशु सुद्धा मोहित होतो. काय म्हणजे जे दूरदर्शनवर वगैरे भागवतन फिगवत कशात माणसाला गुंग होते. काही विद्वत्ता नाही, काय नाही, काही भाव काढत नाही, काय नाही, पण गायन फारच सुंदर असतं. ते वाद्य लावतात वेगवेगळे आणि ते गायन नाचत राहते लोक कवर. म्हणजे गायनामध्ये ही शक्ती मानावीच लागते आपल्याला, काही प्रश्न नाही. तर अशा प्रकारचं हे गाय, पण मग त्याच्यातलं ज्ञान लागतं. तुकोबाराय म्हणतात देवा आपल्याला अजिबात नाही ज्ञान त्याच्यातलं, गाऊ नाही, मला गायचं काही कळत नाही. बरं, माझा आवाजही अशा प्रकारचा मधुर नाही, कंठ नाही हा सुस्वर, सुस्वर कंठ नाही. या ठिकाणी कंठ शब्दाचा अर्थ ध्वनी, आवाज. आपण वाणीच्या द्वारा ध्वनिक्षेप करत असताना जो ध्वनी बाहेर पडतो, प्रत्येकाचं बँडवर जर आघात केला काय निघतो, ध्वनीच निघतो. ते तडतड तडतड तडाम ताशा राहतो, त्याच्यावरही आघात केला तर ध्वनी निघतो. ते पिपाण्या होते त्याच्यात फुकलं तर तिथंही ध्वनी निघतो. सनई असते त्याच्यात फुकलं तर ध्वनी निघतो. प्रत्येकाचा ध्वनी काय आहे, भिन्न भिन्न आहे. तसं सगळे बोलत असले तरी प्रत्येकाच्या ध्वनीचा स्तर हा भिन्न भिन्न असतो. काहीचा कर्कश असतो, काहीचा मधुर अशा प्रकारचा असतो, काहीचा स्वर मला जो आपसुरी राहतो. म्हणजे ते कुठल्याही पट्टीत जरी भजन करायला लागले ना तरी आहे त्याच्यापेक्षा खाली चालणार. काहीचा थोडासा वर राहतो, त्याच याच्यामध्ये पण थोडस वर चालतात. स्वरच तसा राहतो, त्याची त्या स्वराची धाटच तशी राहते, नाही काय करू शकत त्याला, ते आपसुरीच गातात. पण मग काहीच्या स्वरामध्ये माधुर्य असतं, माधुर्य असतंच महाराज स्वरामध्ये. काही सांगतात, आपण तर नाही ऐकलेलं, पण बंकट स्वामींच्या स्वरामध्ये खूपच माधुर्य होतं म्हणतात, फारच माधुर्य. तमाशा बंद पाडला होता व त्याने. एका गावात त्यांचं कीर्तन ठेवलं. आता गावात 2 पार्ट्या, एका पाटलाने कीर्तन ठेवलं मराठवाड्यामध्ये. दुसऱ्या पार्टीला कळालं की त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे. तो म्हणे आता फजिती करायला आपल्याला आहे ती संधी. काहीच कळू दिलं नाही त्याने. आणि मोठं बाजाराचं पटांगण होतं, त्याच्या त्या बाजूला त्यांनी मंडप लावला, स्पीकर लावला. आसपासच्या बऱ्याच लोकांना चिठ्ठ्या दिल्या. पूर्वी हाताने चिठ्ठ्या लिहायच्या, त्या चिठ्ठ्या वाटायच्या. स्वामींचं प्रसिद्धी होती, समाज त्यांचं ऐकायला यायचा. याने त्याच दिवशी, त्याच वेळेला, त्याच ग्राउंडवर तमाशाला निमंत्रण केलं. सुपारी देऊन आले. इकडल्या बाजूला कीर्तन, तिकडच्या बाजूला तमाशा. कीर्तनाची 9 ते 11 वेळ आणि तमाशाची 8 ते 1.
लोक संध्याकाळी 7-7:30 पासून यायला सुरुवात झाली. 8 वाजता टांग 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 कीर्तनाला आलेले लोक ते म्हणे अजून 1 तास आहे बघू की. गेलो तिकडे जाऊन बसले. यांना कळलं स्वामी आलेले, आता काय करायचं. लोक तमाशा सोडून लोक कीर्तनाला रिकामे. नसलं काय मग कीर्तन. बरे मनोरंजनाची 2 साधनं होती, तमाशा आणि कीर्तन. नाटकं असायची. तर ते कीर्तनाला कोण येईल, विक्षेप होईल. रडायला लागला स्वामी पुढे. असं झालं म्हणे काळजी नको करू, काळजी करू नको तू. आणि मग त्याचं झालं सुरू. 8ला सुरू झालं. 1 तास ते इकडचं तिकडचं काय असतं. तिकडे बरेच लोक गेले. पण आता काही जे कट्टर होते ते कशाला तमाशाला जातील, ते कीर्तनात बसले. आणि मग स्वामीने घेतलं महाराज विना हातात. पकवाजाबरोबर स्वामी जरा गुणवान पोरं राहतच होते स्वामींच्या बरोबर. पकवाजावर एकाला उभं केलं आणि पहिली रूपाला चाल लावली महाराज. रूपाची चालीचा आवाज तिकडे गेला. तो आवाज तिकडे गेल्याबरोबर लोक उठून सगळेच कीर्तनाला, म्हणजे जे तमाशाला आले होते तेही कीर्तनाला. त्याच्यात नाही विशेष, ती चाल ऐकल्यानंतर तमासगीरच कीर्तनाला येऊन बसली. इतका त्या स्वरामध्ये काय होता, गोडवा अशा प्रकारचा होता. तासन तास कार्यक्रम चालाय. सकाळी ते वारीमध्ये पंढरपूरला त्यांच्या मठामध्ये काकडा करायचे स्वामी. तर स्वामीचा काकडा ऐकण्याकरता 3 मजले गच्च भरायचे. भाऊ सांगायचे. तर असं गोड आवाज होता. सरला बेटावर नारायणगिरी महाराज होते, त्यांच्या आवाजामध्ये खूप गोडवा होता. आता ते काय विषय सांगायला लागले तर विषय चांगला सांगायचे, अभंग चांगला सोडवायचे, पण मग कधीतरीच. मग एखाद्या वेळेला दुसरीकडे घुसले की मग दुसरीकडे. पण ते काहीही बोलायला लागले तरी ते खूपच काय लागत, गोड लागायचं. 5-5 तास कीर्तन चालायचे. कुणी उठा, कुणी या, कुणी बसा, काहीच घेणं नाही. ते एकदा त्यांच्या मस्तीमध्ये रंगले. 5-5 तास कीर्तन चालायचे. आणि असं बोलत राहावं वाटायचं, त्याने ऐकतच राहावं. गोडवा. तुकोबाराय म्हणतात, देवा असला आपल्याकडे काय नाही. कंठन सुस्वर नाही. एकतर गाणंही मला समजत नाही आणि माझा कंठही काय नाही, सुस्वर अशा प्रकारचा नाही. त्याच्याबद्दल मला खेदही नाही. आपण त्याला ऐकीचे म्हणून आपल्याला तसं स्वर दिलेला आहे देवाने. काय त्याच्यात काय अडचण आहे. कारण हे तो देणे तुमचे देवा गायनाचे रंगी, शक्ती अद्भुत हे अंगी. पण गायन हे देवाचं अशा प्रकारचं देणं आहे. पण मग भजन कसं काय करणार हो तुम्ही? तुम्हाला जर गाणं कळत नाही, कंठ तुमचा सुस्वर नाही, आणि तुम्ही भजनाच्या साधनेनं देवाची प्राप्ती करून घेणार, मग भजन कसं करणार? तुकोबाराय म्हणतात, भजन करायला काय, जसं येईल तसं करणार, आणि त्याचा सगळा भार मी तुझ्यावर घालणार. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. येईल तैसा बोल, जसं येईल तशा प्रकारचं म्हणावं. जसं येईल तसं. देवा करता जर आपल्याला भजन करायचं असेल तर त्या भजनामध्ये असंच पाहिजे तसंच पाहिजे असा अट्टहास करत बसण्याची काही गरज नाहीये. जसं येईल तसं फक्त प्रेमाने म्हणावं. प्रेमाने. लहान मुलं महाराज कधी कधी असे खुशीत असले की ते असे गुणगुणतात. ते गुणगुणतात, त्याच्यात काही स्वर असतो का रागरागिणी असते का काही नाही, आपलं कसं तरी म्हणतात. पण त्या आई वडिलांनी पाहिलं की यांना इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, तितका आनंद तर ते लताबाईचं ऐकून बी त्यांना कधी होत नाही. माझा आमचा बाळू कसा गातो, कसा गायचं गातो, काय करतो त्याला गायचं, लाल नाही, लय नाही, काय नाही. पण
आई वडिलांना आनंद वाटतो मला. तसं आपण देवाकरता देवासमोर जर गायला लागलो, जसं असेल तसं. काही गायक लोक महाराज एकाच स्वरात गातात. ज्याला कळतो स्वर ते एकाच स्वरात, ज्याला कळत नाही ते 2-4 स्वरात एकदम गातात का. येईल तैसा, जसा येईल तसं. येत असेल स्वरात चांगलीच गोष्ट आहे, मधुर असेल स्वर आणखीन चांगले. पण त्याच्याकरता रडत बसण्याची आवश्यकता नाही. मग काय करायचं, देवावर ओझं घालायचं. ते घालू तुझं भार पांडुरंगा, पांडुरंगा तुझं भार घालू. तुम्ही घालसाल, त्यानं घेतला पाहिजे ना. पण आपण तरी कमीच असतो लोकांवर भार घालून मोकळे व्हायला, पण त्यांनी घेतला पाहिजे ना. बरंच त्याच्यावर भार घातला तर तो घेतो. तो काय म्हणे, तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. तया भार घातलिया, त्याच्यावर जर भार घातला तर ज्याने भार घातलेला आहे त्याची तो उपेक्षा करत नाही. म्हणून तो का म्हणे, घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे भार घातलियावरी, हा होईल काय वारी, देव काय वारी. त्याच्यावर अशा प्रकारचा भार घालायचा. साधनाचा, साध्याचा, परमार्थाचा आणि प्रपंचाचा सुद्धा त्याच्यावर भार घालायचा. घालून माथा बैसलो भार, सांडिला लौकिक व्यवहार, आधी हे विचारिले थार, अविनाश परपद ऐसे. घालोनी माथा बैसलो भार. भार घातली यावरी, वा भार घातली यावरी दासानुपेक्षी हरी. भार तुकोबाराय म्हणतात, आम्ही देवा तुझ्यावर भार घालू. साधकांना उद्देशून तर साधन कालामध्ये देवावर भार घालावा. आपल्याकडे काही घेऊच नाही, हे सगळं श्रेय देवाकडे अशा प्रकारचं देऊन टाका. जसं असेल तसं घालून या भार, घालून देवाची माथा घालून या भार. तर घालू तुझा भार. बरं, भार घालायला काही सुस्वर कंठ पाहिजे का? भार घालण्याकरता काही गायनाचं ज्ञान लागतं का? नाही. मनाचा संकल्प असतो. मन सगळ्याकडे आहे, सगळ्याला संकल्प करता येतो. तो भार देवावर घालायचा. देवावर घालतो का म्हणे, देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमुच्या. देवावर भार घालण्याकरता गायन करता यावं लागतं असं नाही, पण भार घालण्याकरता विश्वास लागतो. भार घालण्याकरता गायन नाही करावं लागत, पण भार घालण्याकरता काय लागतो, विश्वास अशा प्रकारचा लागतो. आणि मग भक्तीमध्ये विश्वास लागतोच महाराज. विश्वासच नसेल तर मग देव बी नाही काय करू शकत. आपला जर देवावरच विश्वास नसेल, भक्तीचं भांडवलच विश्वास आहे. भांडवल गाठी तरी विश्वास. ज्ञानाच्या रस्त्याने गेले तरी विश्वासच पाहिजे, योगाच्या रस्त्याने गेले तरी विश्वास पाहिजे, आणि भक्तीच्या रस्त्याने जायचं असेल तरीही काय लागतो, विश्वासच लागतो. परमार्थाचंच भांडवल विश्वास. भांडवल ज्याच्याकडे नाही त्यांनी धंदा केला तरी गब्बर दुसरेच होतात, हे पुन्हा तसेच राहतात. भांडवल नाही. परमार्थ करण्याकरता हे विश्वासाचं भांडवल अति आवश्यक आहे. म्हणून धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती.
संत सांगतील तेथे काय भाव. जिथं संत सांगतील तिथं अशा प्रकारचा भाव ठेवतो. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. विश्वास लागतो. काय विश्वास लागतो? की देव नावाची व्यक्ती आहे. बऱ्याच आपण माळा घातलेल्या आहे, भजन करतो, आनंदी, सगळं ठीक आहे, पण त्या बाबतीत जरा हलवून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तो विश्वास पक्का आहे का कमकुवत आहे. पाया महत्वाचा असतो. म्हणून अलीकडे ते स्टील डिझाईन घ्यायचं असेल तर टक्केवारी असते त्याची. तुम्हाला किती मजले बांधायचे आहेत त्याच्यावर मग ते खालचा पाया कसा घ्यायचा ते सांगतात. एक मजला असेल तर त्याचं गणित वेगळं असतं, 2 मजले करायचे असेल तर गणित वेगळं असतं, 10 मजले करायचे असले तर त्याचं गणित वेगळं असतं. उगाच पहिला मजला केलाय आणि मग पैसे आले म्हटले मग 2-3 करू वर नाही चालत, मग ते पाडून करावं लागतं. कारण खालचं मजबूत लागतं. खालचं मजबूत असेल तर वरचं टिकत. आपलं कसं आहे, पायाविना भिंत तातडीची. स्वाम्या करायला लागला म्हणून गोम्या निघाला आणि मग ते टिकत बी नाही. विश्वास महत्वाचा आहे. देव आहे, नुसता देव आहे असं नाही, तो सत्ताधारी आहे. नुसतं सत्ताधारी आहे असं नाही, तो भक्त काम कल्पद्रुम आहे, कृपाळू अशा प्रकारचा आहे. देवा तो आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ दिनवत्सल माये तो माऊली स्नेहाळ भार सकळ चालविसी. हा विश्वास पाहिजे देवावर भार घालण्याकरता. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुमच्यावर भार घालणार. आम्हाला गाणं फिरणं काही येत नाही, आमचा कंठही काय नाही, सुस्वर नाही, तरीही या साधनेमध्ये आम्ही उतरलेलो आहे. तर त्याला आधार आहे तुमच्यावर भार घालणं, तुमच्याविषयी विश्वास अशा प्रकारचा. नेने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुकोबाराय म्हणतात, राग नेणे, राग वेळ नेणे, राग काळ नेणे, राग घात मात नेणे. भजन करायचं असेल तर त्याला राग म्हणतात. राग म्हणजे आपलं म्हणलं राग आला तो राग नाही, ते क्रोध या शब्दाला व्यवहारामध्ये राग म्हटलं जात. शास्त्रामध्ये आसक्तीला राग म्हणतात, राग द्वेष. तोही राग शब्दाचा अर्थ वेगळा. इथं राग म्हणजे भजन जे केलं जातं, जे गायलं जातं, त्याची जी गाण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? राग म्हटलं जातं. राग. तर ते मला राग फिक द्यावा आपल्याला काही समजत नाही. त्या रागाचं असं असतं, कोणत्या वेळेला कोणता राग गायचा, त्याचे वेळा ठरलेले असतात, काळ ठरलेले असतात. म्हणजे काळ आणि वेळ म्हणजे काय? वेळेला काळालाच वेळ म्हणतात ना, काळाला वेळ म्हणतात, खरं आहे. मग काळ आणि वेळ असे 2 शब्द का बरं? तर काळ हा व्यापक शब्द आहे आणि वेळ हा परिच्छिन्न शब्द आहे, नाही का? भारत आणि महाराष्ट्र एक का वेगळे? कुठले हो तुम्ही? जर म्हणला भारतातले, त्याच्या जोडीदार विचारलं का हो तुम्ही महाराष्ट्रातले? तो तर भारतातला म्हणे, तुम्ही महाराष्ट्रातले म्हणता, म्हणजे तो खोटं बोलला का? समजा दुसऱ्या देशामध्ये आपण गेलो आणि एखाद्याने विचारलं की बा, एखाद्याने भारताचा म्हणून सांगितलं, एखाद्याने महाराष्ट्राचा म्हणून सांगितलं, तर मग भारताचा म्हणणारा तो चुकलाय का? मग भारत आणि महाराष्ट्र एक आहे का वेगळे आहेत? मग 2 नावं कशाला? पर्यायी शब्द आहे का ते?
पर्याय नाही. तर भारत पूर्ण देशाचं नाव आहे, त्याच्यातल्या एका प्रांताला काय म्हणतात? महाराष्ट्र. अशा प्रकारचं म्हटलं. तसं काळ व्यापक आहे आणि विशिष्ट काळाला काय म्हटलं जातं? वेळ म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती. काळ आणि वेळ. जसं पावसाळा हा काळ आहे आणि सकाळची वेळ आहे. असं तसं काही काल उन्हाळ्यात गाण्याचे राग, पावसाळ्यात गाण्याचे राग, हिवाळ्यात गाण्याचे राग, मग त्या पावसाळ्यात सुद्धा सकाळी गाण्याचे राग, दुपारी गाण्याचे राग, संध्याकाळी गाण्याचे राग. गाण्यामध्ये फार मोठी शक्ती म्हणतात. व आता काय प्रत्यक्षात काय दिसतं, पण ते दीप राग गायला लागला की दिव लागत होते म्हणतात. मी म्हणला लगेच पाऊस अशा प्रकारचा पडत, एवढी शक्ती त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर त्याच्यात वेळा वगैरे काळ वेळ ठरलेली असते. तुकोबाऱ्या म्हणतात, देवा हे असलं आपल्याला काहीच माहिती नाही. आम्ही रामकृष्ण हरीलाच भैरवी सुरू करतो कधी कधी. आता ती भैरवी म्हणला की त्याला दुसऱ्याला जांभळी नाही येईल तर ते आश्चर्य आहे. कारण यांनी सुरुवातच काय केली? भैरवी पासून अशा प्रकारचे केले. आता काय माहितीच नाही, कळत नाही काय म्हणायचं. तेव्हा नेने राग वेळ आम्हाला त्या रागाची वेळही कळत नाही, काळही कळत नाही. ते घातन मातन त्याच्यातलं मग काय घात म्हणजे ते सम, ते दुसऱ्याला चुकवण्याकरता सम सोडून त्या समेच्या पुढं किंवा समेच्या मागे ठोका टाकणं, त्याला घात म्हणते. त्या गाणारला ते कळायला पाहिजे की वाजवणारा हा समेवरच दणका देतोय धम का मागं पुढं कळतोय. मग जर त्याला नाही कळालं तर मग ते हुकून जातं, त्याला ते उतरणे कुठं घ्यावी हे समजत नाही. तर हे त्याच्यातल्या खुबे आहे, त्या बारकावे आहे त्याच्यातले, त्या गायनातले. तुकोबाऱ्या म्हणतात असलं आपल्याला काहीच कळत नाही. मग हे कसं काय कळालं? नेने राग घात मात. देवा आम्हाला काही कळत नाही. भजन करतोय आम्ही पण हे काही कळत नाही. मग हे कळवून घ्या ना, तिकडं लक्ष द्या ना. नाही ना देवा, आम्हाला भजन जे करायचंय ते तुझ्या पायाकडे लक्ष देण्याकरता करायचं. बराच मोठा टोला दिलाय बरं का तुकाराम महाराजांनी. मला वाटत होतं ते मागे रामसुखदासजी चातुर्मासात राहिले होते एकदा. परमार्थातले अत्यंत थोर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. ब्रह्मलीन झाले आता 4 महिने राहिले होते पंढरपूरला. मग ते भजन कीर्तनाला जाऊन बसायचे, त्यांचं पण प्रवचन असायचे. तर त्यांनी सांगितलं की खूप सुंदर भजन केलं जातं वारकरी संप्रदायात, पण खेद एकच आहे की भजन करत असताना चित्त देवाकडे लावायच्या ऐवजी त्या ताल स्वराकडे जास्त लावतात. तो दरवाजा आहे. भजन हा काय आहे? ते तर सेवा हा दार. तिथून मध्ये जायला पाहिजे, तिथंच बसते दारातच. दारात नाही बसायला पाहिजे. देवाच्या स्वरूपावर चित्त स्थिर करण्याची ही सगळी माध्यम आहेत. पूजा असेल, नमस्कार असेल, नगर प्रदक्षिणा असेल, कीर्तन असेल, भजन असेल, चिंतन असेल, ही बाहेरची टरफल आहेत. आणि त्याच्या आतले दाणे म्हणजे चित्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं हा. चित्त जर देवाच्या ठिकाणी जातच नसेल तर मग ते नुसतंच टरफल आहे समजायचं, भुस. तुकोबाऱ्या म्हणतात, देवा तुझे पायी चित्त ठेवी. आम्ही भजनाच्या वेळेला चित्त तुझ्या पायावर ठेवतो. चित्तात तुझे पाय असतात. तुझ्या पायाजवळ आमचं काय असतं? चित्त असतं. आणि मग हे बाकीचं सगळं बघण्याकरता काय लागतं? चित्तच लागतं ना. कोणत्या रागात म्हणायचं, सम, हे सगळं चित्तच पाहिजे ना तिथं.
सगळ्याच व्यवहाराचं मुख्य कोण आहे सूत्रधार? चित्त आहे. चित्त म्हणजे संसारामध्ये सुद्धा काय लागतं? चित्तच लागतं आणि परमार्थातही चित्तच लागतं. चित्त वेगळं असेल तर नाही. संसारातली कामं मला आठवते लहानपणी उन्हाळ्यामध्ये शेतात झोपायला जायचं. सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतात. आणि मग ते दिवसभर जनावराच्या मागं इकडं तिकडं फिरल्यावर संध्याकाळी थकून जायचं. संध्याकाळचं जेवण घेऊन घरून मोठा भाऊ यायचा. ते स्वयंपाक घेऊन तो तिथं येईपर्यंत बरीच रात्र व्हायची. तिथं संध्याकाळी काय काम आहे, थोडा अंधार पडले की झोप लागून जायची. आमच्या आई वडिलाचं असं होतं, ते झोपलं तरी त्याला उठवून जीव घालायचं. ते उठवायचे, उठून बसायचं. पूर्वी ते खापराचे असे खोले असायचे, भाजी दूध ते घ्यायला, आणि भाकर हातातच घ्यायची, ताटं काही नसत. ते चित्त झोपेमध्ये जबरदस्तीनं उठवून बसलेलं. मग ते कधी कधी त्या याच्यात भाकर चुरायच्या ऐवजी इकडं मातीतच भाकर चुरलेलं. चित्त जागेवर लागतं ना. जर जेवण करायला चित्त जागेवर लागेल तर भजन करायला चित्त कसं काय जागेवर राहणार नाही, लागणार नाही. त्याला चित्त लागतं. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचं चित्त तुझ्या पायाजवळ ठेवलेलं. अर्थात साधना करत असताना त्या साधनेचं बाह्य अंग कोणतंही असो, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे बाहेरचे अशा प्रकारचे अंग आहेत साधनेचे. त्याचं अंतरंग आहे चित्त देवाच्या पायावर ठेवणं. आणि आम्ही त्याला प्राधान्य दिलेलं आहे. देवा चित्त तुझे पायी ठेवो, देवा चित्त तुझ्या पायावर आम्ही ठेवतोय. अहो पण म्हणजे चित्त तुमच्या पायावर ठेवल्यानंतर चित्ताला स्थिरता येईल हे सगळं खरं आहे. पण ते राग समजला नाही, वेळ समजला नाही, कोणत्याही वेळेला काही म्हणायला लागलं, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. विना घेतलं भजनाला सुरुवात करायची, बोले लिहिले खोरे वेडे वाकोडे उत्तरे. आता हा अभंग जर सुरू केला तर लोक म्हणते याला येड लागलं का काय. हा अभंग आरतीच्या अगोदर असतो. आता भजनातच सुरुवात करायचं तेव्हाच आता उठावेशे मनाने येत नाही नारायण करू राहिला. लोक काय म्हणतील त्याचं उत्तर तुकोबारायांनी दिलेलं आहे. तो काय म्हणे, मज चाड नाही जना, जना चाड नाही, मला लोकाची पर्वा नाही. लोकांना जे म्हणायचं असेल ते त्याने म्हणत राहावं. मी जे भजन करतोय हे लोकांकरता करतच नाही. भजन ऐकून लोक खुश झाले तरी मला काही लोकांकडून घेणं नाही, लोक नाराज झाले तरी माझं काही नुकसान नाहीये. जना चाड नाही, माझा लोकाचा संबंध नाहीये. माझा तुझ्याशी अशा प्रकारचा संबंध आहे. तुझी प्राप्ती करून घ्यायची आहे, तुला खुश करायचंय, तुला संतुष्ट करायचंय, म्हणून मी या साधनेमध्ये आलेलो आहे. तुझा नारायणा वाचोनिया जना चाड नाही, मला तुझी चाड आहे. चाड म्हणजे इच्छा. भजन देवाला संतुष्ट करण्याकरता, देवाला प्रसन्न करण्याचं साधन आहे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला म्हणून मग आवडलेलं मिळालं की मनुष्य काय होतं, खुश होत असतो. आवडीचं मिळाल्यानंतर खुश होतो. देवाला भजन आवडतं म्हणून संतांनी भजनाचा काय केला, पुरस्कार अशा प्रकारचा केलेला आहे. भजनाने देव खुश होतो. ते शंकराचं दर्शन केल्यानंतर एक पद्धत आहे,
म्हणजे तसं स्पष्ट तोंडातून निघत नाही म्हणून थोबाडात हाणून तसा आवाज काढायचा. शंकराच्या पाया पडल्यावर असं करतात ना. तसं का करायचं असतं? तर तसं केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले होते. कुणाला? दक्षाला. कोण दक्ष? यांचा सासरा, सतीचा बाप दक्ष, प्रजापती दक्ष. पहिल्यांदा त्याच तोंडाने भलती त्यांनी निंदा केली शंकराची. आपल्या बापाच्या तोंडून आपल्या नवऱ्याची निंदा सतीला सहन झाली नाही. मग शंकराच्या निंदा करणारा कडून हा देह निर्माण झालेला, हा देह नाही ठेवायचा. योगाग्नीनं देह दिला भस्म करून. शंकराला कळलं, त्यांनी ते वीरभद्राला निर्माण केलं. वीरभद्राने त्या दक्षाचं मुंडकच कापलं दिलं त्या होमकुंडात टाकून. आता ते मुंडक जळून भस्म झालं. यजमान होता तो यज्ञाचा. यज्ञ अधुरा राहणं, मध्येच राहणं हे चांगलं नाहीये. यज्ञ तर पुरा झाला पाहिजे. सगळ्या देवांनी शंकराची स्तुती केली, म्हणली ठीक आहे बा, पण यजमानाशिवाय कसा यज्ञ पुरा होणार? पुन्हा याला उठवा. भगवान शंकराकडे संजीवनी विद्या होती. भगवान शंकर उठवत होते. म्हणलं आता याला उठवायचं, त्याला मुंडकं आणा. ते मुंडकं तर जळालं होतं माणसाचं. बकऱ्याचं मुंडकं आणलं. मग देव दुर्बल घातं का? ते काही कुठे केस करायला जाणार नव्हतं ना, काय नव्हतं. ते बकऱ्याचं मुंडकं त्याच्या याच्यावर बसवलं, म्हणजे कलम करायची तिथून पद्धत सुरू झाली. आता भगवान शंकरांनी संजीवन मंत्र म्हटला, ते जुळलं. आता मग याला आपली चूक लक्षात आली. मग त्याला वाटलं की शंकराची काय करावी? स्तुती करावी. म्हणजे स्तुती करण्याचं तोंड होतं तेव्हा निंदा केली. आता बकऱ्याचं तोंड स्तुती करायची, तर ते शब्द त्या तोंडातून कुठं बाहेर पडतात? म्हणतेच होतं. मग त्याने आपलं ते त्याच तोंडातून जसं येईल तसं करायला सुरुवात. बरंच भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले, सगळे अपराध त्याचे क्लीन चिट माफ करून टाकले. म्हणून मग पुन्हा एवढं वरदान दिलं की माझ्या दर्शनाला येऊन असं तुझ्यासारखा जो आवाज काढेल त्याच्यावर प्रसन्न होईल. चांगल्या तोंडावाल्याला ते करावं लागत. तेव्हा देवाला प्रसन्न करण्याचं साधन भजन आहे. सेवेनं कुणीही प्रसन्न होतं. पण तुकोबाराय म्हणतात, मी देवा तुला प्रसन्न करण्याकरता हे साधन करतोय. लोकाशी मला काही घेणं नाहीये. लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, त्यांना जे वाटायचं ते वाटेल, त्यांना जे म्हणायचं ते म्हणतील. त्यांनी काहीही म्हणलं तरी माझ्यात काही फरक पडणार नाही. त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मी करतच नाही. आपलं कसं असतं, देवाचं काही घेणं देणं नसतं. म्हणजे देव प्रसन्न झाला पाहिजे असं काही नाही. कारण प्रसन्न झाला तरी तो काय आपल्याला बोलत नाही, येऊन सांगत नाही की लय काय कीर्तन चांगलं केलं तो नामकं तेमकं. जे बोलतात, घेतात, देतात ते कोण असतात? लोक असतात. त्याच्यामुळं लोकांना प्रसन्न करण्याकरता आम्ही विनोद करायचा असतं. ते कशा करता करायचं असतं? लोक प्रसन्न व्हावे म्हणून. आपलं वेगळं आहे, पण तुकोबाऱ्यांचं वेगळं होतं. साधक दशेमध्ये साधकांनी देवाशी संबंध ठेवावा, देवा करता भजन करावं. देव प्रसन्न होईल, ज्यांनी देव प्रसन्न होईल ती साधनं एकत्र अशा प्रकारची जमवावी. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझं नारायण वाचनिया. नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. उद्या